बघा वलकुंद्या उकडायला घेतलेल्या आहेत. असा पाणी काढायचं आहे बघा. हे बघा ही कोलता आता याच्यात टाकायचे. हे गाईज गुड इव्हनिंग, कशा आहात? आय होप मस्त असाल. तर ह्या बघा वलकुंद्या. आज आपण वलकुंद्या उकडणार आहोत आणि आपली आत्या आली वलकुंद्या उकडायला. तर चला बघूया, मस्त चुली उकडणार आहोत आपण. आणि वलकुंद्या बघा, चला तिथं दाखवते. कापाला घेतल्या ना, आता कापल्यान कशा ना त्या पण दाखवू आणि उकडून पण दाखवू. खायला या उद्या, कारण की त्या आता नाही खायच्या आपल्याला. गरम असतील तेव्हा नाही खायच्या, तर थंड झाल्या ना की दुसऱ्या दिवशी खायच्या असतात. ती आपण माहिती देऊच पुढं. चला बघा वलकुंद्या उकडायला घेतलेल्या आहेत. नाही हो बघा, यो पण आलाय. हे काय घेतलाय? वलकुंदे. वलकुंदे वलकुंदे बोल बोल बोलते इकडे बघा. अशा कापलेल्या आहेत. हे बघा अशा तुम्हाला दाखवल्या ना कशा. बघा अशा वलकुंद्या आहेत, मोठ्या आहेत वलकुंद आणि त्या अशा कापलेल्या आहेत. आणि याला काय लावता? कसं काय करायचं सांगा जरा. धुवून घेतली, लाकारी लावली, ती धुवून घेतली. राखाडी ना लावत तशी ना टाकत ती धुवून. बघा याला आहे ना राखाडी लावलेली आणि ती परत धुवली. आणि पाणी गरम करत ठेवायला लागतं ना आधी. तुम्ही सांगत पण नाही बघा. बघा इकडे ना याच्या कापून घेतल्या आणि त्यांना राखाडी लावली. आणि कसला पान आहे? बदामाचा. पल्साचा, सॉरी बदाम नाही, पल्साचा पान आहे तो. आता बघ कसा टाकायचा आहे. पाण्याला आपले उकोला आलेला आहे आणि त्याच्यानंतर सोडायचं आहे. पाण्याला उकोला आलाय आणि आता पल्साची पानं आहेत ना ती वरती ठेवल्या आपण. आणि हे पाणी उतवायचं आहे. म्हणजे किती वेळा आई? 2-3 वेळा ना? 2 वेळा. तू दाखवूच आम्ही पुढे तुम्हाला. आता ठेवलं सगळे. ही वहिनी बघा वलकुंद्या खायला घेतल्या. मीठ लास्टला टाकायचं आहे. म्हणजे आता तुम्ही कधी? कालच उकरलेल्या. बाबा हिनी काल उकडल्या बघा. खायला हिनी उकडून खायला आणल्या बघा. आमच्या पण आता थंड झालं तर रात्री नाही तर मग उद्या खायला लागतील. गरम गरम नाही खायच्या, कडू लागतात नाही. हा गरम करून. हे बघा हे वलकुंद आहेत. हे किती आहेत? मग कशा करायच्या सांग जरा. त्या कापाच्या, तीन लाकारी कालवाची. हा मस्त पातळ पातळ कापाच्या आणि राखाड लावायच्या. लाकारी अशा वलकुंद्या. वलकुंद्या दाखव ना. हे बघ अशा वलकुंद्या या कापून घेतल्या त्या बघितल्या ना आपण. चुलीवर पण ठेवल्या त्या बघा तिथं. मग किती वेळा पाणी काढायचा तो? 2 वेळा पाणी पूर्ण उतून द्यायचं ना. आम्ही बघितलंय फक्त, कधी उकडल्या नाही. आत्याला घेऊन आलोय खास आम्ही. मस्त लागतील गोड गोड. खाऊ नंतर ना. गरम गरम न खायच्या, खायच्या. हा गरम नाही खायच्या बघा. गरम खाल्या तर कडू लागतील ना. दूर येते बघा काही. वलकुंद्या घेऊन बसले. आत्याच वलकुंद घेऊन आली ना त्या. आणि आत्याच उकडून देणार आहे आम्हाला. हे बघा इथं आहे टोपली भरली अजून. ठेव त्यानंतर कापू उद्या. उद्या या उद्या नाही बोलतो वहिनी, एकादशीला कापायचे आहेत. अच्छा ठीक आहे चल एकादशीला बनवू. आता हे टोप भरून झालाय ना तो खाणार आहोत. रात्री खायचा का उद्या? रात्री पण चालेल ना. काय माहिती सकाळची खाती. हा खायची आता नाही खायच्या, कडू लागतील आता खाल्या. गरम गरम जरा थोडं करावं लागतं. पूर्ण थंड होऊन द्यायच्या आणि नंतर खायच्या असतात त्या. हे बघा हिने काल उकडलेल्या त्या आत्ता खाल्या. आणि चुलीजवळ कायम बसून राहायला लागतं ना. आता ही बसून राहणार आहे. अशी आग एकदम जलतच ठेवायला लागते ते, दूर नको व्हायला. नाही आहे ना. हे बघा मस्त जलतंय बघा. नारळाच्या आहेत त्या. आपलेच नारळाच्या आहेत शिरोड्या. सुकलेल्या आहेत त्या. गाईस पहिल्यांदाच पाणी ठेवलं. आता हे पाणी पूर्ण उकळलं आला ना की असा उतून जाईल. आणि उतून गेला का परत आपल्याला गरम पाणी टाकायचं. तो दाखवीनच तुम्हाला सेकंड टाइमला. आणि आता आपण बघूया यांचा काय चाललंय. चला वहिनी तू इथंच बसशील का? आता या जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत वहिनी इथंच बसणार आहे. ही 2 माणसं इथे ठेवलं ना मी. आत्या आणि वहिनी 2घी जणी बसतील. आता उकोला आल्याशिवाय
हा ते शिजूनच येतील त्या. इथं आम्ही खाली पेटवलाय चुला. चूल खाल्या मला दे, इकडे दे, बघू दे कशा लागतात. काहीच बघा मला किती ठेवलंय, एक ठेवली फक्त. हे जाम भारी लागतं ना. प्रत्येकाने म्हणजे या सीझन वाईज असतात, सीझन वाईज खायला. पावसाला आला की वलकुंद्या, मुठ्ठे, वलकुंदी, मुठे, कड्डूची भाजी, कड्डूची भाजी, मेथीची शापूची भाजी, हा टाकला, हा डबल कंटोली, हे सगळं खायचं असतं या दिवशी. गाबोलीची भाजी. हा. अजून काय काय बऱ्याच भाज्या आहेत, रानभाज्या. त्या आता सीझन वाईज खा तुम्ही ना. शौला, भारी भाजी, तेरा, या सगळ्या भाज्या आहेत. आलूच्या वड्या खा, मस्त आलूची पाना बिना आली का, हे सगळ्या भाज्या आहेत ना, या खा तुम्ही. आणि वलकुंदे पण खा. इकडं बघा गाईस, थोडा थोडा पाणी निघायला लागला. आता बराच टाइम झाला, आता पाणी असा निघल. झाकण काढल्यावर कसा झाकण ठेवला ना मग निघल तो. हा उगवला आलाय तो दाखव. चल आत्या आहे आपल्याला सांगायला. हे बघ पाण्याला आलाय उकला. आणि फलसाची पानं टाकल्या. अजून कसली कसली पानं टाकतं नाही जन आत्या. जर आपल्याला पानं दुसरी टाकायची असली, पलसाची पानं नसल्यावर काय टाकायचं मग? आपट्याची ना. पलसाची पानं नसली तर आपट्याची पानं टाका, पण पानं टाकाचा अशी. असं पाणी उकळलं आलेलं आहे आणि त्याच्या आता तो तवा ठेवलाय ना, पाणी उतून जाईल. दुसरा आहे ना, गरम करून आणलाय बघा. कलशी भरून पाणी आणलाय, तो गरम करून तो टाकायचा आपल्याला. गाईज असा दूर नाही व्हायला पाहिजे. आपण पेटूया म्हणजे पाठी टाकूया जराशा, कारण सांगू असा दूर झाला ना त्या वलकुंद्या पण म्हणजे असं धुरात लागतात ना. आता अजून तरी किती टाइम लागेल आपल्याला? किती टाइम? एक तास. एक तास लागेल. पाणी बदलवायचं आहे बघा. अजून बदलवला नाही, फर्स्ट टाइम आहे. आता हे पाणी अजून निघला नाही. आग बघा किती जलवली आपण. अशीच आग पेटवायची आहे एकदम, म्हणजे अशी कमी नाही करायची, दूर पण नाही, नुसतं असा पेटवून घ्यायची अशी आग. आणि योग गरम पाणी केलेलाच आहे, योग टाकायचा आहे तो मस्त. आता टाकून घेऊ आपण. आता बदलवायचंच आहे पाणी, मी दाखवतो तुम्हाला कसं बदलवतात तो. मस्त आग झाला, दूर झाला ना. मला बसवले म्हणून दूर झाला. नको आलू, पेटली ना, दूर येतोय. गाई ज्या ना वलकुंद्या आपल्याला शेतात किंवा असं रानबीन असतं ना, असं जंगल टाईप असा, तिकडे भेटतात. म्हणजे खोदून काढायला लागतात. ते मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे, म्हणजे तुम्ही नसेल बघितलं तर बघा. रानभाज्या असं काहीतरी व्हिडिओचा हे आहे, त्याच्यात जाऊन बघा वलकुंद्या आम्ही कशा काढलेल्या आहेत. त्या म्हणजे खोदून काढलेल्या आहेत. आणि त्याच वलकुंद्या आता आम्ही विकत आणलेल्या आहेत. त्या शोधायला काय केलं नव्हतं, पण हे बघा कसं दूर झालं. असं दूर नाही झाला पाहिजे. बघू आपण. हा मस्त भेटली. आता कशा खोदल्या ना वलकुंद्या त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघा, म्हणजे आधी जी व्हिडिओ ना त्याच्यात बघा. पाणी आता काढलेलं आहे, म्हणजे उतून गेला पाणी आता. आणि यो पाणी आपल्याला काढायचं आहे. हे पहिलाच पाणी आहे, यो आपण आता काढू ना. त्या आता थोडासा म्हणजे करू. दुसरे पाण्याला आपण मीठ टाकायचं आहे. मीठ नाही टाकला आता, जरासा बघायचं आहे. झाल्या भारी झालं बघू, तोडून दाखव. हा झाल्या. हा आता एकदम मस्त झाल्या. आणि त्यांना आता काय करायचं माहितीये का, हे पाणी सगळं काढायचं आणि दुसरा पाणी टाकायचा आणि त्याच्यात मीठ टाकायचं आहे. तो दाखवतो तुम्हाला. बदलवा पाणी. चला आई, कसा काढायचं आहे पाणी? नको त्या साईडला घे तिकडे. चला चला गाईस, दाखवतो पाणी कसं काढायचं आहे. म्हणजे अर्धा उतून गेला, आता ह्यो काढायचा आहे बाहेर, कारण आग भिजतं ना मग, म्हणून. असं पाणी काढायचं आहे बघा. हे बाजूला गाईस मस्त शिजल्या ना. आता एकदाच पाणी आपल्याला बदलायला लागेल. अरे पडली. हलू हलू करा, दूर येते गाईस. सगळा पाणी काढू आपण. हलू हलू काढ. आता परत त्याच्यात पाणी बदलवूया आपण.
पूर्ण पाणी काढायचं म्हणजे करवटपणा जाते. पाणी कशासाठी काढतात माहिती, जो करवटपणा असतो ना वलकुंद्याना तो निघून जातो. आता आपण फक्त 2 वेळाच करू कारण की आपल्या वलकुंद्या आहेत ना शिजलेल्या आहेत. तर आता परत एकदा एक पाणी टाकू आणि मीठ टाकू आणि परत ठेवू जरासा. परत एक आवट आला की मग नंतर वलकुंद्या तयार ना. हा दूर म्हणजे हवा आहे ना म्हणून, नाही तर नसतं झाला हवेच्या हा. इथं असं एक काहीतरी फली लावायला पाहिजे होती. असा आडवा ठेव ना. हा काय लावलाय तुम्ही मित्र बाबा, वारा सुटलाय ना म्हणून. घे तो पाणी टाकून आणि उठ इथून आता. हा मस्त आता गरम पाणी टाकलेलं आहे बघा. बस बस आपलं झालं ना. आता मीठ टाकून घे. तेवढं जाऊ द्या, त्या कशाला लागत तेवढं पाणी. हा उतून जाईल ना. उतून नाही आता उतून नाही गेलं तरी परवा नाही. मीठ जरा टायमान टाकू ना, मीठ थोडं टायमान टाकू ना. उकळा येऊ दे. हा जरासं म्हणजे आवट आला ना, उकळा आला ना त्याला, तेव्हा मीठ टाकायचं आहे. आता गरम गरम पाणी टाकलंय बोला तर लगेच येईल. चल तवा ठेव त्याच्यावर. गाईज आता बघा आपला ना आवट मस्त आला आणि पाणी पण आटलाय म्हणजे उतून गेलाय पाणी. आणि आपल्याला मीठ टाकायचं आहे आता. याच पाण्याने टाकशील नाही, हे दुसरा पाणी आहे आपला म्हणजे दुसरा आपण चेंज केलाच नाही. 1 तास झाला ना, 3 तिसरा सॉरी तिसरा पाणी आहे ह्यो. 2 वेळा आपण चेंज केला आणि तिसरा पाणी टाकलाय आता ह्यो. आणि ह्याच्यानंतर मीठ टाकलाय बघा. चला मीठ टाकलेलं आहे, मस्त आवट येईल. आणि याच्यावर ताट ठेवू आपण. ताट ठेवून झाला की नंतर आग विझवायची आपण. म्हणजे मीठ आताच मीठ टाकलंय म्हणून थोडीशी आग जलवली कारण वलकुंद्या तर शिजलेल्याच आपल्या. 1 तास झालाय पूर्ण. आणि आता आहे ना मस्त आपण आग विझू आणि ताट ठेवू आणि सकाळी खाऊ ना, थंड झाल्यावर मस्त सकाळी खाऊ. हे बघा कम्प्लीट 1 तास झालाय. नाही आई आई जा पुढं. ती बघ हे बघ काय करते बघ आई. इकडे बघा हे आलाय. आई 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 करत आलाय. काय करते बाबू, आई काय करते आता, काय करते आई. तेव्हा यांनी पाटा आणला बघा, पाठी टाकते बघा. दूर गेला. चला चला गाईज आता काय काढून दाखवणार नाही कारण गरम आहेत. उद्या सकाळी खायच्या आहेत. असाच झाकून ठेवायचा आहे टोप. आता कशा बनवल्या वलकुंद्याना तर तुम्हाला समजलेलं आहे. तर तुम्हाला कधी भेटल्या ना तर उकडून खा मस्त. पण चुलीवर जर उकडल्या ना तर एकदम भारी लागणार आहेत. गॅसवर उकडू नका कारण गॅसवर जर उकडलं ना तर जरा करूच लागतात त्या. आता करू नाही लागणार. काय त्याच्याने टाकायचं गाईज सांगितलं नव्हतं बघा. आता हे थंड होईल ना म्हणजे आपण हे जे निखार आहेत ना ते आपल्याला याच्यानं टाकायचं आहे. याच्यानं टाकायचं, झाकण द्यायचा, आग विझवायची आणि बंद टोप. आणि सकाळी डायरेक्ट खोलून बघायचा. आता काय बघायचं नाही आपल्याला खोलून ना. आता खोलून नाही बघायचा, काढायचा नाही ना. काय आणला थंडा, थंडा घेऊन आली बघा. चल कोणी मामानी थंडा बघा. ते टाकतं ना निखार कसं टाकतं ते दाखवूया आपण जरा. थांबा गाईज गरम आहेत. काहीतरी सुपली घ्यायला लागेल आपल्याला किंवा काहीतरी चम्मच काहीतरी घ्यायला लागेल आणि त्याच्यात काढून आपल्याला ते निखार जे आहेत ना कोलता ते त्याच्यात टाकायचे आहेत. चला हे बघा ही कोलता आता याच्यात टाकायचे आहेत. बस आधी पण टाकलेले आहेत आणि अशा टाकलेल्या आहेत कोलता. आता आपण याच्यावर पलसाची पानं ठेवू आणि झाकण देऊ आणि तशाच ठेवू. मध्ये सांगितलं ही कोलता का टाकतात ते सांगा जरा. 12 मस्त लागतं ठिसूल म्हणजे जरासं म्हणजे कोलतांचा असा वास पण येतं आणि ठिसूल लागतं. नाही बघ मला डबा भरून दिला आता म्हणजे मी आता पाण्यातनं काढणार नाही. असं डबा नाही घरी एकच चालू ना आता. मग आता उद्या खाईल. चला डबा भरलाय माझा आणि वलकुंद्या या ठेवल्या अशा. आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवडली असेल. आपण काहीतरी नवीन म्हणजे वलकुंद वगैरे उकळून दाखवलेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कसं काढून दाखवलेलं वलकुंद ती व्हिडिओ नसेल बघितली ना ती पण बघा. आणि सकाळी आपण बारशाची व्हिडिओ शूट केलेली ती पण नसेल बघितली ना ती पण बघा. आणि मस्त वलकुंद्या वगैरे उकडलेल्या आहेत. आपण दिवसभर आज बिझीच होतो. दुपारी तिकडून बारशाची आलो, बाहेर गेलो,
इथला सर्व आपण काम केलेलं आहे आणि नंतर आपण इकडं आलो. आपली आत्या आली वलकुंद उकडायला, तर तिच्यासाठी आपण इकडं आलो आणि वलकुंद कसं उकडताना ते दाखवलेलं आहे पूर्ण. तुम्ही जर म्हणजे तुम्हाला जर वलकुंद खायचं असेल तर घ्या, मार्केटमध्ये भेटतात, विकत घ्या आणि मस्त आम्ही जी पद्धत वापरली ना त्याच पद्धतीने बनवा आणि खा. मस्त आपला सीझन वाईज जी फळं आलेली आहेत ना, ती भाज्या फळभाज्या काय पावसाळ्यात जी येतात ना ती खा आणि मस्त आणि स्वस्त राहा. चला.